श्री स्वामी समर्थ. आता पावसाळा चालू झालेला आहे. पावसाळ्यामध्ये मला भाज्या लावायला खूप आवडतात आणि आमच्या इथं थोडीशी जागा शिल्लक आहे, तिथे मी ह्या भाज्या लावणार आहे. पहिला मी भाज्या लावून घेतल्या, त्यावेळेला मला व्हिडिओ बनवता आला नाही. म्हटलं आता भाज्या आल्या आहेत व्यवस्थित, तर तुम्हाला हा व्हिडिओ दाखवावा. मी पहिला बियाण्याच्या शॉपमध्ये जाऊन हे चपट्या पापडीची शेंग याचे बी आणले होते, भेंडीचे बी आणले होते आणि पोकळा आणि बऱ्याच गोष्टीच्या अशा बिया मी आधी साठवून ठेवल्या होत्या. त्याही बिया मी इथे वापरलेल्या आहे. नंतर माझ्या मम्मीनं पण मला बिया आणून दिल्या होत्या, आमच्या सासूबाईंनी पण मला बिया आणून दिल्या होत्या की तू हे लाव. कारण माझ्या इथं थोडी जागा आहे, पण पाठीमागं जी भाज्या लावण्यासाठी जागा आहे ना, तिथं खूपच दगडं आहेत, त्यामुळे तिथं भाज्या व्यवस्थित येतात नाही येतात. गेल्या वर्षी लावल्या होत्या मी, तर थोड्या थोड्या आल्या होत्या. म्हटलं ह्या वर्षी बघूया ट्राय करून की कशा येतात. म्हणून मी काय केलं की ह्या सर्व बिया घेऊन आले होते. आता ह्या गोष्टीला झाले 3 आठवडे. 3 आठवड्यानंतर माझी भाजी बघा कशी आहे. हे आहे ओव्याचं झाड. या ओव्याच्या झाडापासून मी भजी बनवते आणि ह्याची पानं असतात ना, याची अखंड पानं घेतली तरी ह्याचे भजी खूप छान होतात. नाहीतर बारीक करून जरी आपण नॉर्मल भज्यामध्ये कुठल्याही भज्यामध्ये टाकलं ना, तर याचा फ्लेवर एकदम मस्त येतो. आणि मी हे काय केलंय, असे असे तोडून बरेच जणांना दिलेत, हे बघा असे. आणि ह्याला जमिनीत मला लावायचं होतं, पण आता माझ्याकडे जागा नाही आहे भरपूर. ह्याला भरपूर जागा लागते, भरपूर असं पसरतं हे. आणि वास तर एवढा मस्त यायला लागलाय काय सांगू. त्यानंतर मी हे पापडीच्या शेंगाचा वेल लावलाय, ही पापडी आहे. नंतर हा दोडका आहे, कसला भारी आलाय. आता वरती त्याचा वेल चाललाय. ह्या छोट्या छोट्या काट्या मी तात्पुरत्या लावल्या होत्या, कुत्र्यापासून बचाव. म्हणजे कुत्रं मांजर आहे ना, याच्यामध्ये जातात आणि हे सगळं पूर्ण माती काढून टाकतात आणि झाडं येत नाहीत, म्हणून ह्या काट्या लावल्या होत्या. आणि ह्याच्यावरच आता त्यांचा वेल चाललेला आहे एकदम मस्त. हे बघा, आता मी ह्याला पूर्ण अशा दोऱ्या बांधणार आहे, जेणेकरून ते एकदम वरती जाणार. हे पाहू शकताय तुम्ही, असं वरती वरती जाणार आणि वरती मी ते बांधून टाकणार आहे, म्हणजे वेल आपोआपच वरती जातो. माझ्याकडे एवढी जागा नाही आहे, त्यामुळं इथं मी थोडीशी माती घालून इथून स्टार्ट केले. इथं माती घातली आणि अशा विटा लावल्या आणि एवढाच पोर्शन आहे हा. ह्या एवढ्याच पोर्शनमध्ये मी भाजी लावून घेतली. आणि हे दोडका एकदम मस्त आलाय, असा दोडका मस्त जेवढं छान फुटायला लागले. त्यानंतर मी साईडला अशा भेंडी, हे बघा त्याच्यावर काहीतरी फवारायला पाहिजे औषध. ही चपटी लाल पातळ असते ती पापडीची शेंग आहे ना, त्याचा वेल आहे, तो वरती चढत चाललाय मस्त. नंतर मी पंढरपूरला गेले होते आणि तिथंच एका ठिकाणी मला चिनी गुलाब दिसला, एकदम मस्त आहे हा गुलाब. बघूया आता ह्याला कसली फुलं येतात. मला तर माहीत नाही कोणत्या कलरची फुलं आहेत, पण भारी वाटते. एवढूसा तुकडा आणला होता आणि हा एका महिन्यात एवढा मोठं झाले. हे एवढं जास्त पसरतंय, केवढं छान आहेत. आणि ह्याला कळ्या किती लागल्यात, भरपूर कळ्या लागल्यात. हे का सगळ्या ह्याला कळ्या लागून भरले सगळं. आणि मला चिनी गुलाब खूप आवडतो. एकदा लागला ना की त्याला भरपूर फुलं येतात मस्तच. आणि त्यानंतर हे बघा छोट्या भेंड्या असतात ना, त्या भेंड्या लावलेल्या आहेत. त्यानंतर ही पडवळची बी आहे, पडवळ लावलेला होता, पडवळ. आणि बरेच मला वाटते दुधी भोपळा, चपट्या पापडी शेंग आहे, ही पांढरी पण आहे आणि तांबडी पण आहे, आणि घेवड्याची शेंग पण आहे. नंतर हे कोणतं बी आहे मला माहिती नाही अजून व्यवस्थित, पण माझ्या मम्मी घेऊन आली होती, तिने ज्या ज्या बिया दिल्यात त्या मी लावल्यात. आता ह्याची माहिती मला माहिती नाही, थोडा जरा मोठा झाला ना की मला कळेल की मी कशाचं लावलंय. खरंच मला माहिती नाही हे कोणतं झाड आहे. त्यानंतर या भेंड्या छोट्या छोट्या लावलेल्या आहेत, मस्त आलंय सगळं, एकदम भारी वाटते. जोपर्यंत हे मोठं होत नाही त्याला भाजी लागते.
घराच्या पाठीमागं थोडीशी जागा शिल्लक आहे आणि त्यामध्ये मी असा मांडव घालून घेतलेला आहे, म्हणजे त्यावरती हे वेल चांगले पसरले जातात आणि भाज्या खूप भारी अशा त्याला लागतात. पोकळ्याचे आणि भरपूर अशा बिया होत्या ना, त्या सगळ्या मी लावून घेतलेल्या आहेत. तांबडा पोकळा, पांढरा पोकळा, माठ असं सर्व भाज्या लावून घेतल्या. त्यानंतर गवारी लावली होती, गवारी पण एकदम मस्त आली. आणि थोडीशीच मी बिया लावल्या होत्या, कारण भरपूर मुसळधार पाऊस पडल्यामुळे तिथं पाणी खूप साठतं. पाठीमागं थोडंसं दगडा असल्यामुळे तिथली जमीन आहे ना एवढी चांगली नाही आहे, त्यामुळे मी अशा भाज्या लावून घेतल्या. त्यानंतर भोपळा लावलाय, मोठा भोपळा एकदम मस्त आला होता. हे एकदम छान असा दोडक्याचा वेल आला होता आणि त्याला काठी लावली होती. हे बघा गोकर्णाचं झाड आहे, माझ्याकडे पांढरं गोकर्ण आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तर ओके, बाय.